आता शासनानं आणखीन मोठा दिवा लावलाय. FIR दाखल करा या तिघांवर. या तिघांच्या सह्या खरेदी खतावर आहे. आणि खरेदी खत कसं काय केलं रवींद्र तारू या सहाय्यक दुय्यम निबंधकानं 6 कोटी रुपये शासनाचे बुडवली स्टॅम्प ड्युटी असं सांगितलं. आता हे जे खरेदी खत झालं तेव्हा किती रुपये भरले? 500 रुपये स्टॅम्प पेपरचे आणि 30,000 रुपये हे रजिस्ट्रेशन फी नोंदणी शुल्क भरलं. म्हणजे 30,500 ही जमीन ॲमेडिया कंपनीच्या नावावर झाली खरेदी खत. फक्त 30,500. अजित पवार काय म्हणाले होते? 1 पैशाची देवाणघेवाण नाही, व्यवहारच झाला नाही, आम्ही सगळा व्यवहार रद्द करतो आहोत. म्हणजे जर का कोणाच्या लक्षात नसतं आलं तर केवळ 30,500 मध्ये पार्थ पवारांच्या ॲमेडिया कंपनीला 1800 कोटीची जमीन मिळाली असती. लक्षात घ्या. आणि शासनानं त्यावर कडी केली आहे. 6 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटीचे जे बुडवले शासन सांगतंय तो कोणता 2% कर आहे माहितीये? स्टॅम्प ड्युटी तर नाहीच आहे त्यामध्ये, जी 7% भरायला पाहिजे होती. आणि 7%च्या हिशोबाने 294 कोटी रुपयांच्या खरेदी खतावरती स्टॅम्प ड्युटी होते 21 कोटी रुपये. शासन काय सांगतंय? 6 कोटी रुपये हे बुडवलेले आहेत. ते 6 कोटी कसले आहेत? 1% स्थानिक संस्था कर, 1% मेट्रो कर, असे 2%चे मिळून 6%. म्हणजे शासनाची पहिली नोटीसच वादात आहे. कोर्टात तिलाच चॅलेंज होत आहे. आणि शासन म्हणतंय नंतर मग हे प्रकरण पुढे गेल्यावरती 21 कोटी रुपयेची स्टॅम्प ड्युटी बुडवलेली आहे. आणि मग आता या व्यवहारातून या दोन्ही पार्टीजला म्हणजे किशन तेजवानी आणि पार्थ पवारांची ॲमेडिया कंपनी यांना हा अंग काढून घ्यायचं असेल, व्यवहार रद्द करायचा असेल तर त्यांनी पुन्हा हजर राहून सह्या करणं अपेक्षित आहे. आणि मग अशा वेळेस 42 कोटी रुपये भरायला पाहिजे. 21 कोटी रुपये पार्थ पवारांची ॲमेडिया कंपनी आणि 21 कोटी रुपये शीतल तेजवानीनं. आता मला सांगा, अजित पवार म्हणतात एकाही पैशाची देवाणघेवाण नाही, व्यवहारच झाला नाही, आम्ही हे व्यवहारच रद्द करतो. शासनानं पहिली नोटीस काढली ती स्टॅम्प ड्युटी बुडवल्याची नाहीच आहे, ती स्थानिक संस्था कर 1% आणि मेट्रो कर 1%, अशा 2%चे 6 कोटी रुपये बुडवले म्हणून काढली. म्हणजे शासनाचंही किती अर्धवटपणा यामध्ये आहे हे लक्षात आलेलं आहे. आता मला सांगा, या प्रकरणामध्ये एवढे लूप होल्स आहेत